नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचं म्हणणं असं येतं की समजा शेळी पालन करायचं आहे, पण किती शेळ्यापासून सुरू करावं, परत बऱ्याच काही अडचणी येतात, असे बरेच काही प्रश्न आहेत बऱ्याच शेळी पालकांची. तर त्याच्याविषयी आपण आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, शेळी पालन जर करायचं असेल ना, तर तुम्हाला शेळी पालनासारखा कमी खर्चामध्ये, कमी पैशामध्ये आणि कमी जागेमध्ये व्यवसाय सुरू होणारा म्हणजे फक्त एकमेव शेळी पालन आहे. हे शेळी पालनामधून तुम्ही कमी जागेमध्ये, कमी खर्चामध्ये आणि कमी पैशामध्ये सुरू करून याच्यामध्ये चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता. आज जर विचार करा मित्रांनो, कालच धुरोडा झाला. कालच्या धुरोड्याचा विषय सांगतो मी तुम्हाला. कालच्या धुरोड्याला व्यापारी गावगाव फिरत होते. व्यापाऱ्यांना बोकडं भेटले नाही, इतके परेशान झाले. बोकडं त्यांच्यासाठी जास्त अवेलेबल नव्हती, कारण की आता बऱ्याच ठिकाणी अशा मोठमोठाले हॉटेल चालू झालेले आहेत. तर त्याचप्रमाणे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये मंठा रोड हायवेला पण एक मोठं हॉटेल सुरू झालेलं आहे. आणि ह्या हॉटेल सुरू झाल्यामुळं रोजचे बोकड हे वाढत, म्हणजे त्या हॉटेलला लागत आहेत. 4-5 बोकड लागत आहेत. आणि त्याच्यामुळं काय होलं मित्रांनो, बोकडाचं प्रमाण कमी होत चाललं आहे आणि खाणारे जास्त झालेले आहेत. तर माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे, शेळी पालनासारखा दुसरा सगळ्या कमी पैशामध्ये आणि कमी जागेमध्ये सुरू होणारा व्यवसाय जर म्हणलं तर फक्त एकमेव शेळी पालन आहे. आज जर एक बोकड जर घ्यायला म्हणलं तर 8-10 हजार रुपये लागत आहेत. त्याच्यानंतर बोकडाच्या मटणाचा भाव हा 750 ते 800 रुपये झालेला आहे आणि भविष्यामध्ये 1000 रुपयेपर्यंत हे बोकडाचं मटण जाणारच आहे 1-2 वर्षामध्ये. तर मला एका मित्रानं कमेंट केली ती, चांगलं आहे. मी एक व्हिडिओ टाकला होता की बोकडाचे मटणाचे भाव भविष्यात कधीच कमी होणार नाही. तर त्यांनी मला कमेंट टाकली, म्हणे बोकडाचे मटणाचे भाव 100% कमी होणार. तर बरोबर आहे, 100% कमी होतील. पण एक सांगतो दादा, 100% कमी जरी झाली तरी 10, 20, 5, 50 रुपयांना कमी तर होतच नाही. मी सांगतो तुम्हाला. आणि 50 रुपयानं जर कमी झाले, 600 रुपये जर किलो झाले मटण, एक तुम्हाला सांगतो बोकडाचं मटण, तरी पण शेतीतला माल कोणता आहे 600 रुपये किलो जाणारा मला सांगा. तुमचं सोयाबीन चाललं 35-40 रुपये किलो, कापूस चालला 70 रुपये किलो, गहू चालले तुमचे 25 रुपये किलो, ज्वारी चालली तुमची 30 रुपये किलो, मग हरभरा चालला तुमचा 40, 45, 50 रुपये किलो. तुम्हाला सांगा, तुम्ही मला सांगा, शेतीमालामधल्यापेक्षा ह्या मालाला भाव शिल्लकच आहे ना. लक्षात घ्या तुम्ही. अहो, किती जरी कमी झाला तरी पण एकदम एवढा कमी होऊ शकत नाही. सोन्याचे भाव तर कमी जास्त होत चाललेले आहे. कधी कमी होते, कमी वाढत आहे. पण एकमेव बोकडाचा मटणाचा भाव कमी होणार नाही भविष्यामध्ये. कशामुळे कमी होणार नाही? आज तुम्ही बघत असताल प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या बोकडाच्या मटणाचे हॉटेल सुरू झालेले आहेत. फक्त 250 रुपयामध्ये बोकडाच्या मटणाची थाळी लोकांना खायला भेटते. आणि आज अशा भाग्यश्री हॉटेलसारख्या बऱ्याच ठिकाणी 20-20 बोकड दिवसामध्ये एका हॉटेलला लागत आहेत. त्याच्यानंतर हॉटेल तिरंगा, आज या फेमस झालेल्या हॉटेल इथं 20-20 बोकडे एका दिवसामध्ये करतायत. आणि कशामुळे तुम्ही म्हणता की याला मार्केट कमी होणार आहे, याचा भाव कमी होणार आहे? नाही होऊ शकत. भविष्यामध्ये याचा भाव वाढत चालणार आहे, पण कमी होणार नाही. तर ज्यांना पटतंय त्यांनी शेळी पालन करा, ज्यांना नाही पटत त्यांनी आपले बाकीचे कामं करू शकता. काही अडचण नाही, याच्यामध्ये काय बंधन नसतं कोणाला. आणि कसं आहे मित्रांनो, जो खरं सत्य बोलतो ना त्याला सपोर्ट नसतो बरं का. खऱ्याला लोक म्हणजे खऱ्याला मार्क देत नाही. आज कलियुग आहे, इथं खोट्याला मार्क भरपूर आहेत, खऱ्याला मार्क नाही. पण बरेच काही आपले सबस्क्रायबर बांधव आहेत, त्यांना आपले व्हिडिओ आवडतात. आणि खरं सांगायचं म्हणजे रिअल आपण मोटिवेशनल व्हिडिओ असतात आपले.
जेणेकरून आपला शेतकरी बांधव हा कुठंतरी हरला नाही पाहिजे. याला काहीतरी आपल्यापासून मोटिवेशन भेटलं पाहिजे, आपल्यापासून याला काहीतरी आधार भेटला पाहिजे. आपण आधार देण्याचं काम करतो. आपण दुसऱ्यासारखं उचलफेक व्हिडिओ बनवत नाही, रिअलमध्ये असतात आपली. आपण जे बोलतोय ते समोरच्या फायद्यासाठी बोलतोय. आज तुम्ही शेळी पालन केलं म्हणजे त्याच्यामध्ये नुकसान झाली का फायदा झाला मला सांगा एक. तुम्ही जर 4 पैसे त्याच्यामध्ये कमवून राहिले तर 100% तुमचं नुकसान होणार का फायदा होणार त्याच्यामध्ये, एवढं लक्षात घ्या मित्रांनो. शेळी पालन हे कधी भविष्यामध्ये तोट्यात जाणारा व्यवसाय नाही. कधी विचार करा तुम्ही, आणि कधी पण शेळी पालन कधीच भविष्यामध्ये कधीच असं किती शेळ्या होऊ द्या, किती बोकडे होऊ द्या, तरी पण हा व्यवसाय रोजचा लागणारा माल म्हणजे शेळी पालन बोकड पालन आहे. बोकडाचं जे रोजचं खायला भांडवल लागतंय ते बोकडाचं असतं, मटण असतं मित्रांनो. त्याच्यामुळं ज्यांना पटतंय त्यांनी शेळी पालन करा, ज्यांना पटत नाही त्यांनी आपली शेती करा, काहीच अडचण नाही. शेती पण खूप फायद्याची आहे ना. गेल्या वर्षी 1750 रुपयाला 10-20ची बॅग होती. ह्या वर्षी 2200 रुपयाला झाली. कुठं गेला भाव? 1750ची बॅग तुम्हाला 2200 रुपयाला भेटायला लागली 10-20ची. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, 250 आणि म्हणजे 450 रुपयाचा 6 महिन्यामध्ये भाव वाढलेला आहे खताचा. रासायनिक खत 10-20. काय करणार तुम्ही शेतीमध्ये? कोणता माल परवडणार तुम्हाला? तुमचं 1 क्विंटलचं सोयाबीनचं दाम आज नुसतं एका खताच्या बॅगला लागलं. त्याच्यानंतर तुम्ही सोयाबीनची बॅग आणली, तिला 4-4.5 हजार रुपये लागत आहेत. त्याच्यानंतर खत औषधाचा विचार केला, त्याला पण भरपूर पैसे लागत आहेत. आपलं खताचं नाही, औषधी जर मारायची म्हणलं तर एक फवारणी आपली 1000, 2000, 3000पर्यंत एक फवारणी जाते. ते फायद्याचं आहे का तोट्याचं आहे मला सांगा एक विषय. अहो आपण चांगलं जर सांगायला गेलो ना तर ते लक्षात येत नाही. पण लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये इतकं अवघड कंडिशन आहे की खूप काही अवघड आहे. त्याच्यामुळं शेळी पालन खूप फायद्याचं आहे. शेळी पालनच करा तुम्ही, 100% त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. बघा तुमचा विचार काय आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करत जा मित्रांनो. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.